की शुरुआत, इसके बाद एक पांचवा मुकाबला, फिर तीसरे फेरी का ड्रॉ। क्या मुकाबले हो रहे रमेश सर जी आज की रात। और आपने सही कहा, आज 25 दिसंबर यादगार रहेगी इस मैदान पर तमाम टीमों के लिए जिन्होंने मुकाबले गवाए ना। 1 बॉल 2, 1 बॉल 4, 6 बॉल 8, ऐसे ये मुकाबले आज की रात में हुए हैं। बहुत ही बेहतरीन मुकाबले हैं। टिवरी यहां पर टीम पहले बल्लेबाजी करती हुई नजर आएगी। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट है। प्रसाद स्ट्राइक पर, नॉक स्ट्राइक पर प्रकाश नॉक स्ट्राइक पर रहेंगे। बेहतरीन मुकाबला। सागर टिवरी 11 संघ बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं हे खेळाडू आमच्यापर्यंत दिसतात आहे. प्रताप आहेत अजून प्लेइंग 11 मध्ये, एक जुने जाणते खेळाडू ज्यांना भरपूर अनुभव आहे, आणि त्यांचे जोडीदार प्रकाश आणि प्रसाद अशी सलामीची जोडी टिवरी स्पोर्ट्स संघाची. पहिला चेंडू, चांगला चेंडू, चोरकस फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद झालेला आहे. तो पहिल्या चेंडूवर मोठा हादरा प्रसादच्या रूपाने, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, तो मोठा हादरा इथे टिवरी संघाला बसलेला आहे. जहीरभाई, सही कहा आपने। इस मैदान पर शॉट गेंद थी, पुल करने गए थे, मिक्स टाइम होता हुआ गेंद ने ऊंचाई ली और गेंद सीधा। और देखिए सर जी, आपने रमेश सर जी जिस खिलाड़ी की चर्चा की थी कि वो खिलाड़ी बहुत दिनों के बाद दिखे, अनुभव है खिलाड़ी के बाद, वैसे प्रताप निप बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे। एक बड़ा मुकाबला है, दोनों टीमों के पास क्षमता है। जिन्होंने पहले मुकाबले में सुबह के क्षेत्र में एक बेहतरीन अंदाज में जीत की थी, खुशी का लहर इस मैदान पर जाहिर किया था, मगर अब इस मैदान पर फन लाइट के मुकाबले हैं। ये फन लाइट में खेलना, सनलाइट में खेलना अलग बात है, हमारे दुकान सर जी हर बार कहते हैं, मगर आज आपने फन लाइट में खेल का जलवा भी करना होगा। रमेश सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच जहीरभाई, हे मैदान बघून बऱ्याच जणांना मोह होतो, पण हे मैदान आहे ना, सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजीसाठी पोषक असते, दुपारच्या सत्रानंतर फलंदाजीसाठी एक चांगली हवा निघते, आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये म्हणजे दोन्ही बॅटिंग बॉलिंग असा दोन्ही यांना सपोर्ट करणार असते. म्हणजे प्रत्येक सेशननुसार या मैदानावर खेळ बदलताना बघितलेला आहे जहीरभाई आपण. सही कहा सर जी, क्योंकि हम मंडे से देख रहे हैं क्या वो खेल सुबह के क्षेत्र में 3 मुकाबले जो हुए थे ना मंडे के, लो स्कोरिंग मैच, फिर दोपहर के बाद एक कड़क मुकाबला, मगर आज की रात किसके नाम लिखी जाएगी? प्रताप स्ट्राइक पर है, सागर गेंदबाजी पर है, फिर से शॉर्ट गेंद थी, खेलना चाहते थे ऑन साइड पर, बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्ता में, डॉट बॉल। और रमेश सर जी फन लाइट में खेलना तो अपनी फन आंखों का इसमें गेंद पर एक परफेक्ट निगाह रखनी चाहिए, तो वो गेंद पर जाकर आप जितनी मैरिट पर बल्लेबाजी करेंगे ना, उतनी ये फन लाइट में बल्लेबाजी होगी, अपनी टीम की रंग संख्या बढ़ेगी, अपने गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या आप उभार सकते हैं। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच जहीरभाई, जरी 3 षटकाचा सामना असला तरी प्रत्येक फलंदाज कॅल्क्युलेशननुसार खेळणं जरुरी आहे, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येऊ शकत नाही या सत्रामध्ये. तशाच प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ पायावर वाजलेला आहे, लेग बायचा इशारा, धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. पहिली धाव आपल्या संघासाठी जमा झालेली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. सागर चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे, आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत ते प्रकाश. म्हणजे टिवरी संघाचा उल्लेख झाला तर प्रकाश आणि प्रताप ही जोडी भरपूर वर्ष आपण जहीरभाई बघितलेली आहे या मैदानावर किंवा आपल्या या तालुक्यामध्ये सुद्धा. तीच आता जोडी या टिवरी संघासाठी बघायचं आहे कशा प्रकारे धावसंख्या जमवताना दिसणार आहे ती. जहीरभाई, सही कहा सर जी, प्रकाश की अगली गेंद सागर द्वारा ऑफ स्टंप पर सी सफल होकर खेलना चाहते थे, विकेट कीपर बीट हुए, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई रन आउट का इशारा आया है। अंपायर ने कहा नहीं, बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद होते हुए नजर आए, डायरेक्ट एक बैक का इशारा अंपायर द्वारा आया है। देखिए एक एक गेंद, मैंने कहा ना सनलाइट फनलाइट बहुत फर्क है, जैसे सुकान सर जी हर बार कहते हैं, तो ये मुकाबला आपके दोनों टीमों के लिए आप बड़ा होता हुआ नजर आएगा। रमेश सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच जहीरभाई, डायरेक्ट फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सेफ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये, कारण एवढ्या वर्ष खेळण्याचा अनुभव आहे, म्हणजे कुठलाही कॉलिंग नाही, फक्त इशारा केला आणि एका धावेसाठी दोन्ही फलंदाज पाहिलेले आहेत आणि एक धाव पूर्ण केलेली आहे, धावसंख्या 2. आता बघायचं आहे पुढचा चेंडू कशा प्रकारे
सामना करतील ते प्रताप. डावखरे आता फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी घाई झालेली आहे. मला वाटतं चेंडूच्या रेषेमध्ये पूर्णपणे आलेलं नाही आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडेसे शरीर त्यांचं डावीकडे जास्त गेलं आणि हा निर्धाव चेंडू घोषित झालेला आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज सागर यांनी आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू सामना करतील प्रताप. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नीटचं टायमिंग होताना दिसत नाही. एक धाव पडून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडकडे थ्रो दिलेला आहे. त्या दरम्यान 2 धावा पडून काढलेल्या आहेत. त्या धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4. डीजे बाजी दिखाई जा रही है। पहली गेंद पर विकेट, उसके बाद लगातार डॉट गेंद। प्रताप स्ट्राइक पर थे। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने आते, फिर प्रकाश के लिए वो गेंद थी, विकेट के ऊपर से मंडाई थी, विकेट के ऊपर बीट हुए थे। कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। टीम की रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है सिर्फ 4 रनों पर। 1 विकेट गंवाया है ट्यूरिलियन टीम ने। रमेश सर जी क्या कहना चाहेंगे? 12 गेंदों का खेल आना बाकी, प्रकाश और प्रताप इस लॉन्ग स्ट्राइक पर है, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच दोन्ही फलंदाजाला आता गेअर चेंज करणं जरुरी आहे आणि तशाच प्रकारचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर करताना दिसलेले आहेत ते प्रकाश. कारण या 2 खेळाडूंवर पूर्णपणे मदार असणार आहे या संघाची. कारण प्रसाद जे अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती, तो पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. एक मोठा हादरा बसला होता तो टिवरी संघाला. त्यांच्यातनं सजूनपर्यंत सावरताना दिसत नाही आहे. 7 चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत आणि बघायचं आहे या मैदानावर खेळण्याचा अनुभव कितीपणे पणाला लावताना दिसणार आहेत ते दोन्ही फलंदाज प्रताप आणि प्रकाश. राईटम राऊंड विकेटचा मारा प्रताप यांच्यासाठी आणि फिरून मारण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही वारंवार. आणि जहीरभाई या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत ते दिवाणमान संघाचे गोलंदाज. कशा प्रकारे गोलंदाजी या सत्रामध्ये हाताळायची त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेताना दिसत आहे या खेळपट्टीचा. जहीरभाई सही का सर जी, बेहतरीन गेंदबाजी दौड़ा होती हुई नजर आ रही है। प्रताप स्ट्राइक पर, अगली गेंद खेल तैयार। बेहतरीन गेंद, स्ट्रेट ड्राइव खेल दिया वी के शेप में। गेंद लॉन्ग ऑन के बीच में से आ रही है, जब तक इनको फील किया जाएगा भावेश द्वारा और बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा 2 रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंच जाएगा। अब इस मैदान पर 7 रनों पर 9 गेंदों का खेल आना बाकी है। रमेश सर जी 9 गेंदों में 1 से 2 बड़े शॉट या फिर 25 तक पहुंचने का प्रयास करना होगा ट्यूरिलियन टीम बल्लेबाजों को। नक्कीच जहीरभाई एक 25 ते 30 या धावसंख्येच्या मध्ये टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे त्या दोन्ही फलंदाजाचा. अशाच प्रकारचा पुन्हा एकदा तोच फटका सरळ लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या डोक्याच्या वरनं. आणि बघा हा क्षेत्ररक्षक पहिल्या सामन्यापासून पूर्ण जोशमध्ये क्षेत्ररक्षण करणारा दिसणार आहे जहीरभाई. आपल्या समालोचन कक्षाच्या समोर चांगले 2 क्षेत्ररक्षण केलेले आहेत, तरी त्या फटक्यावर 2 धावा पडून काढलेल्या धावसंख्या झालेली आहे. 1 गडी बाद 9 धावा. सही का सर जी, रमेश सर जी वो खिलाड़ी जो बेहतरीन खुश है वो भावेश है और बेहतरीन सुबह से पहले क्षेत्र में मुकाबला जीता था और कैच लिया था, तो ऐसा लग रहा था। अगली गेंद और बेहतरीन खट कर दिया, गेंद जा रही है मगर विकेट कीपर के दस्तान में। देखिए क्या गेंदबाजी थी, ये तो मुकाबला होता है ना। अब आने वाली 7 गेंदें आपके पास बची है, अब रन का घेर बदलना होगा, बल्ले को खोलना होगा और गेंद को सीमा रेखा दिखानी होगी। ट्यूरिलियन टीम के बल्लेबाज प्रताप एक तरफ है, एक तरफ प्रकाश है और रमेश जी ये दोनों बल्लेबाज के पास क्षमता है, ताकत है, जिन्होंने हर बार अपनी टीम के लिए कर दिखाया है। मगर आज इस मुकाबले में बने रहना होगा, फन लाइट के अंदर अपने खेल का जलवा भी करना होगा। नक्कीच जहीरभाई, कारण टिवरी संघाला सुद्धा अपेक्षा आहेत या दोन्ही खेळाडूंकडनं की आतापर्यंत त्यांनी जो आपल्या संघासाठी जो खेळ केलेला आहे, बघायचा आहे निर्णायक चेंडू असणार आहे हा षटकातील शेवटचा चेंडू. आणि ते पायचीचं अपील, परंतु उत्साह कमी होता, फक्त दाद मागितली, परंतु लेगबाईचा इशारा पंच आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10. डीजे
जहीरभाई, दिवाणमान संघ जो ज्या रणनीतीने उतरला होता आतापर्यंत, अचूक टप्पा अचूक लाईन लेनमध्ये गोलंदाजी करता हाताळताना दिसलं आहे. बघायचं आहे आता टिवरी संघ प्लॅन बी अप्लाय करतायत का, कारण त्यांचा प्लॅन ए थोडासा धावसंख्या 10, 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक असणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जहीरभाई जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण टिवरी संघाला सुद्धा माहिती आहे एक आपल्या गोलंदाजीसाठी चांगलं पाठबळ, चांगली धावसंख्या जर उभारली तर पुन्हा या सामन्यामध्ये एक चुरस निर्माण होऊ शकते. आता शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज अमित. आतापर्यंत ज्या 2 आपल्या गोलंदाजांनी जशा प्रकारे कामगिरी केली आहे तशाच प्रकारची कामगिरी करणार आहेत की बघायचं आहे कशा प्रकारे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये समजणार आहे. जहीरभाई, सही कहा अमित सर जी आपने. अगली गेंद आउटसाइड पर खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी उसके हाथ के नीचे है. ओहो, बेहतरीन एफर्ट. देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा. ये देखने वाली बात होगी. 2 रन तो पूरे किए जाएंगे. क्या एफर्ट था अपने टीम के लिए. मैंने कहा था ये बल्लेबाजों के पास क्षमता है, मगर खिलाड़ी के पास उससे लाजवाब क्षमता है. आप रिप्ले देख सकते हैं दोस्तों, एक लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ. रमेश सर जी क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच नक्कीच जहीरभाई, आपल्या शरीराचं संतुलन न ढालता एक चांगला सेफ आणि ते इथे एक मिनिट पंच इथे थांबायचं आहे. पहिला आवाज येऊ दे. थांब याला चालू
चांगला उनका प्रयत्न लाइन में होता था। क्षेत्ररक्षकाचा, पण शेवटच्या क्षणी थोडासा पायाचा स्पर्श त्याचा ज्याला बाउंड्री लाईनला झाला त्याच्यामुळे, आणि चांगला प्रयत्न केला होता, चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी सुद्धा झाला होता, परंतु कधी कधी चेंडू अडवण्यात नादात आपला पाय कुठे स्पर्श होतो ते क्षेत्ररक्षकाला समजत नाही आहे. मोठा फटका 6 धावांचा, पुन्हा एकदा त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक आता एक, आणि आता कुठली चुकी करताना दिसणार नाही आहे. जरी पहिल्या फटक्यावर चुकी झाली होती आपल्याकडनं, त्याची पुनरावृत्ती न होता एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. डीजे तो आप सुन रहे थे धनंजय पाटिल सर जी, उनका आगमन हुआ है, उनको हमारा नमस्कार सलाम आदाब है। और वाकई में दोस्तों, जब जब ये टूर्नामेंट के आगाज होते हैं नारंगी के मैदान पर, हर कमेटी हमें बहुत बड़ा योगदान देती है। उसके लिए हमारे तमाम कमेंटेटर दिल दिन जान लगाकर आते हैं। वैसे धनंजय पाटिल, आज के दिन हमने भरत सर जी को सुना, पांचू का एक बेहतरीन आवाज, और दोस्तों वाकई में क्या एफर्ट थे वो खिलाड़ी के। उसके बाद प्रताप बल्लेबाज आउट होते हुए नजर आए। स्कोर की बात की जाए तो 16 4 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। इस 4 गेंदों में क्या होगा क्या नहीं, ये सुनाने के लिए माइक्रोफोन पर है रमेश सर जी। और दोस्तों वाकई में एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ, डीबीएन लाइव एक लाजवाब कवरेज आपने देखा। क्या वो रिप्ले में वो सिक्सर, क्या अंदाज में वो खिलाड़ी ने गेंद को रोका था, क्या अंदाज में पैर उनके कहां पर थे, इसलिए कवरेज एक नंबर माना गया डीबीएन लाइव। नक्कीच नक्कीच जहीरभाई, कुठल्याही खेळाडूवर किंवा कुठल्याही संघांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, असाच एक निर्णय चर्चा करून दोन्ही पंचांशी त्यानंतर घेण्यात आले, आणि दोन्ही खेळाडूंनी सुद्धा तो स्पोर्ट्समॅनशिपने घेतलेला आहे। आणि ज्या फटक्याची गरज होती प्रताप यांच्याकडनं, तो एक षटकार त्यांच्या बॅटीत आला। बघायचं आहे तर प्रताप यांच्या जागेवर आलेले आहेत भूमीत। येणारे 4 चेंडूमध्ये एक 10 ते 12 धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतोय का बघायचं आहे जहीरभाई, कशा प्रकारे सामना करतील येणारे 4 चेंडूचा। सही का सर जी रमेश सर, 4 गेंद में न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। आउटसाइड खेला है, गेंद जमीनी शेयर करते हुए मैदान पर स्क्वायर क्षेत्र में जारी, जब तक गेंद को फील किया जाए दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या, कॉलिंग होना चाहिए, मैंने कहा ना यस नो वेट। बघायचं जहीरभाई, प्रकाश यांनी आपल्या सहकार्याला माघारी धाडलेला आहे आणि येणारे 3 चेंडू फेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या संघासाठी। बघायचं आहे त्यांचा निर्णय कितपर्यंत यशस्वी होतोय, कारण अनुभवी असा खेळाडू आहे, आतापर्यंत या मैदानावर खेळण्याचा भरपूर वर्षाचा अनुभव आहे। बघायचं आहे, आणि इथे पुन्हा एकदा चुकलेले आहेत मराठा, आणि इथे त्या क्षेत्ररक्षकाने आता त्यांना पाठवलेले आहे ते, आणि धावशिपच्या स्वरूपात बाद झाले। आणि बघायचं आहे, नाही नाही ये क्या हुआ 22, हे प्रभु ये क्या हो गया, क्योंकि गेंद तो हाथ में थी, विकेट पर वहां पर जो बेल थी वो आपको जमीन पर गिरानी थी, चीन और प्रकाश थे वहां पर, उन्होंने चतुरी दिखाई और रन को पूरा कर दिया। रमेश सर जी ये क्या हुआ है, अब तो ये 2 गेंदें हैं ना, ये 2 गेंदों में बैटर तो नया नहीं आया, मगर ये बैटर जब क्रीज पर गया ना, ही क्लिप थोड्या दिवसात आपल्याला इंस्टावर किंवा फेसबुकवर आपल्याला बघायला भेटणार आहे। एक फनी क्लिप बघायचा, पुढचा चेंडू थोडक्यात फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नीटसा होतात नाही, आणि फक्त एकच धाव या फटक्यावर आतापर्यंत। आता शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 19। एखादा मोठा फटका जर या शेवटच्या चेंडूवर येतोय तर पुन्हा एकदा सामन्याचं चित्र काहीसं बदलणार आहे, ते बघायचं आहे टिवरी स्पोर्ट्स संघाचं। अशा प्रकारचा फटका येतो का, डाऊनसिंग डाऊन करण्याचा प्रयत्न होता, चेंडू अवांतर वाईट चेंडू घोषित केलेला आहे पंच आकाश यांनी। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रकाश यांचा, सलामीला आलेले होते फलंदाज। आतापर्यंत 3 चेंडूचा फक्त सामना केलेला आहे तो, 1 धाव बनवलेली आहे त्यांनी। बघायचं आहे शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा पुढे येऊन एक, आणि गडीबाद सरे कसा झेल पुन्हा, आणि गडीबाद झालेला आहे। धावसंख्या
पुढचा सामना नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन संघ कोण असतील नाणेफेक करून घ्यायची आहे. पुढील होणारा सामना नाणेफेकीचा कॉल येत आहे आमचे मास्टर ब्लास्टर खेळाडू संतोष बंधू यांच्याकडून. ज्या संघाने नाणेफेक जिंकली आहे त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे आणि जर आपलं क्षेत्ररक्षण असेल तर या 3 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच मैदानात उतरायचं आहे. बघायचं आहे आता 20 धावा बनवलेल्या आहेत त्या टिवरी स्पोर्ट्स संघाने आणि 21 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते दिवाणमान संघासमोर. म्हणजे वसई आणि नायगाव या पट्ट्यातील हे दोन संघ आहेत, म्हणजे वसई वेस्ट आणि नायगाव ईस्ट. विनोद इलेव्हन आणि दुसरा संघ. चला फलंदाज GM वॉरियर्स आणि विनोद इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. महाराष्ट्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे का? आणि GM 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर आपल्या फलंदाजीसाठी थोडी तयार राहायचं आहे. चला दोन फलंदाज दिवाणमान संघाचे सलामीची जोडी. अठरा चेंडू आणि 21 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते आणि त्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरत आहे. ते वाटतं एक भावेश आहे का? भावेश आणि सुदर्शन अशी सलामीची जोडी. तसंच टिवरी संघ कशा प्रकारे प्लॅनिंगने उतरलेला आहे बघायचं आहे. 18 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान. जरी आव्हान छोटं असलं तरी या मागच्या 2 दिवसामध्ये काहीशी असे चुरशीचे सामने झालेले आहेत की 6 बॉल 7, 6 बॉल 5, 6 बॉल 8 असे सामने सुद्धा फलंदाजी करणारा संघ हरलेला आहे. आणि गोलंदाजीसाठी आले आहेत पहिल्या षटक हाताळण्यासाठी जितू, भावेश आणि सुदर्शन अशी सलामीची जोडी. आणि गोलंदाज आहेत ते जितू टिवरी स्पोर्ट्स संघाकडनं. 18 चेंडू 21 धावांचं आव्हान. जहीर भाई आधे वे छोड़ के भाग गए. बघायचं आहे गोलंदाज जितू यांचा षटकातील पहिला चेंडू. सामना करतील सुदर्शन. रिव्हर्स स्वीप पद्धतीने स्विच हिटचा फटका आणि चेंडू सरळ गेलेला आहे सीमा रेषे पार. चौकार. डीजे. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप पद्धतीने एक सुरेख असा फटका. सुदर्शन यांच्या बॅटीतनं पहिल्या चेंडूवर एक चौकार आलेला आहे रिव्हर्स स्वीप पद्धतीने. आणि जे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर, कारण धावसंख्या कमी आहे. प्रताप यांना सुद्धा माहिती आहे आव्हान छोटं आहे. तर अशा प्रकारच्या धावा जर पहिल्या दुसऱ्या चेंडूवर गेल्या तर येणारे पुढील चेंडू हाताळणं कठीण होणार आहे गोलंदाजासाठी. बघायचे आहे जितू पहिल्या चेंडू खराब पद्धतीने हाताळला. आता कमबॅक करताना दिसणार आहेत की ते बघायचं आहे गोलंदाज जितू. आणि सुरेख असा चेंडू आणि कमबॅक. खाली राहिले चेंडू सरळ यश समोर सापडले आणि पंचांनी पायच्या स्वरूपात बाद दिलेला आहे तो फलंदाज सुदर्शन. डीजे.
मगाशीच उल्लेख केला होता शांतारामांनी की नेहमी प्रॅक्टिसमध्ये, कारण तो वेगवेगळे नजारे बघत असतो बाहेरच्या देशामध्ये, म्हणजे सिनरी, कारण तो आम्ही त्याला वास्को द गामा बोलतोय, तो जग फिरायला निघालेला आहे तो. एक तेरी तो एक मेरी. बघा जहीरभाई ज्यांच्या तोंडातनं जो डायलॉग आपल्याला नेहमीच ऐकायला भेटतो तोच आपल्या स्क्रीनवर, म्हणजे पहिल्या चेंडूवर एक चौकार आला, त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केला आणि एक मोठा हादरा दिलेला आहे तो सुदर्शन. बघायचा आहे जितू पुढील चेंडू पुन्हा एकदा सेफ्ट हँडने खेळून काढलेला, फक्त कव्हरच्या दिशेने टोळवलेला आहे. एक धाव या फटक्यावर पण काढलेली आहे. आता समीर आलेले आहेत ते भावेश यांच्या जोडीने. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 5. चांगला चेंडू, चांगला कमबॅक जितू यांचा. दिवाणमान संघाच्या डगआउटमधनं चीअर करताना दिसत आहेत त्यांचे पाठीराखे. बघा पुढचा चेंडू जितू यांचा, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलेला आहे. एक धाव पडलेली आहे फटक्यावर. चांगलं एक क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि आलेले आहेत जहीरभाई. पुढील चेंडू जितू यांचा, सामना करतील आणि पुन्हा एकदा एका क्लासिक असा कव्हर ड्राईव्हचा फटका, सुरेख असा कॉपी बुक स्टाईल फटका. म्हणजे विराट कोहली, म्हणजे आमचे धनंजय मांगेला यांचे विराट कोहलीचे डायहार्ट फॅन आहेत, ते आपल्याला इथे बसलेले दिसत आहेत, ते ऑपरेटिंगला DBN लाईव्ह. बघायचं आहे शेवटचा चेंडू असणार आहे जहीरभाई. 7 धावा आतापर्यंत बनवलेले आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथे काहीशी गडबड झालेली आहे ती, आणि कॉलिंगमध्ये गडबड झाली आणि धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झालेला आहे तो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 7. दिवाणमान स्पोर्ट्स DJ. जरी कमेंट येत असल्या तरी चर्चा ही जहीरभाईची असणार आहे, कारण या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला नेहमीच ऐकायला भेटणार आहे, कारण ते या स्पर्धेसाठी खास वेळ काढलेला असतो त्यांनी. म्हणजे आता लवकर सामने संपतात म्हणून, नाहीतर जहीरभाई इथे सगळ्यात पहिला येणार आणि सगळ्यात शेवटी जाणार. आता जहीरभाई 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय वाटते तुम्हाला या येणारे 12 चेंडू कशा प्रकारे हाताळतील? सही का सर जी, अपने इस मैदान पर न्यू बैटर मैदान पर सागर आए हैं. गेंदबाजी में बदल होता हुआ पहली ओवर में बेहतरीन अंदाज में गेंदबाजी हुई, 7 रन 2 विकेट. जो कॉलिंग टूटी बल्लेबाजों की और गेंदबाजों ने बेहतरीन अंदाज में वो गेंद को कलेक्ट किया और नॉन स्ट्राइक पर गेंद को विकेट पर लगाकर एक बेहतरीन बल्लेबाज को रनआउट के रूप में रनआउट किया है. आने वाली अभी भी 12 गेंदें 14 रनों की दरकार है. ये मैच ऑन है, क्योंकि इस ओवर में पता चलेगा आने वाली 6 गेंदें इस मैदान पर कौन से अंदाज में फेंकी जाएगी. शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं. गेंद सीधे विकेट कीपर के दस्ताने में, डॉट बॉल. शुरुआत अच्छी है, मगर दोस्तों आने वाली 11 पे 14 बनाने, मगर आप फ्रंट लाइट के मुकाबले में खेले, आपकी दिमाग की बत्ती को जलाकर भी बल्लेबाजी का जलवा बिगाड़ना होगा. मगर गेंदबाजों ने इस मैदान पर अपनी छाप छोड़ी है. आने वाली 11 गेंदें 14 रनों की दरकार. फिर से वही दिशाई गेंद, एक लाजवाब गेंदबाजी का नजारा, टप्पा लाजवाब है. अंदर के करीब आती भी वाइड यॉर्कर डालने का प्रयास कर रहे गेंदबाज. 10-14 का मामला है. हर गेंद पर समीकरण चेंज होगा, मगर प्रेशर उतना बल्लेबाजों पर रिलीज हो जाएगा इस मैदान पर. अब बल्लेबाजों को इस मैदान पर प्रेशर को हटाकर खेलना होगा, तो 1-2 बड़े शॉट या फिर सिंगल डबल में ज्यादा से ज्यादा मैरिट पे बल्लेबाजी करनी होगी. भावेश नॉक स्ट्राइक पर है. अच्छी गेंद गुड लाइन से उछाल लेती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में. रमेश सर जी, ऐसा लग रहा है कि हमने पहली इनिंग में जो
गेंदबाजी देखी थी, वो गेंदबाजी का जलवा इस मैदान पर देख रहे हैं हम। नक्कीच नक्कीच जहीरभाई, प्रताप यांनी सुद्धा ज्या टीम मीटिंगमध्ये ते डिस्कस केलं असेल की खेळपट्टीवर कुठल्या स्पॉट आहे की चेंडू स्किट होतोय, कशा प्रकारे गोलंदाजी हाताळावी हे अगोदरच आपण बघितलेलं आहे आणि त्याच प्रकारे काहीशा प्लॅनने उतरलेला आहे तो टिवरी स्पोर्ट्स संघ। पुन्हा एकदा बॅकफुटला धावून खेळण्याचा प्रयत्न करता, पॉईंट टेन्शन चेंडू गेलेला आहे, एक धाव पडून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघायचा आहे, हा ना आणि 2 धावा सुद्धा पण थोडासा लेझी राहिला तो डीप पॉईंट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यामध्ये आणि त्याचाच फायदा 2 धावामध्ये रूपांतर झालेलं आहे। धावसंख्या झालेली आहे ती 9, 2 गडी बाद झाल्यावर। जहीरभाई, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर उर्वरित येणारे 6 ते 7 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते ते टिवरी स्पोर्ट्स संघाकडनं। बघायचा पुढील चेंडू, गोलंदाज दिनेश, पुन्हा एकदा चांगला चेंडू, कुठल्याही प्रकारची संधी देत नाही, लेग बाईटचा इशारा पंच गंभीर यांचा, चांगले अचूक टप्प्यावर अचूक लाईन लेंथवर, म्हणजे या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे जहीरभाई। जरी धावसंख्या कमी असली तरी आम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये जिंकण्याच्या इराद्याने चाललेलो आहे, ते काहीसं इथे दाखवताना दिसत आहेत ते आतापर्यंत। जहीरभाई, सही कहा रमेश सर जी, 7 गेंदे और अभी भी 11 रनों की दरकार है। मैच ऑन है, भावेश स्ट्राइक पर है, जिन्होंने आज के दिन बहुत एंजॉय किया है। ऑस्टम पर आकर खेलना चाहते थे मगर अंपायर के बाद रन आउट का मौका फिर से बन जाएगा। ये क्या हुआ, दोनों पर ट्रेन एक ही पटरी पर आई और वहां पर घातक होता हुआ बल्लेबाज गॉन कमांडी या टीपरे में ये ओवर हितेश का, क्या बेहतरीन गेंदबाजी, ऑफ स्टंप पकड़ के गेंदबाजी की और बल्लेबाजों को नचाया अपनी उंगली पर और बल्लेबाज बीट होते हुए नजर आए। लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया गया है दिनेश द्वारा और वाकई में दोस्तों देखिए क्यों नहीं, जो 12 में वहां पर बनाने थे 14 सिर्फ बात की जाए तो वाकई में दिनेश लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आए। आने वाली 6 गेंदों का खेलाना बाकी 11 रन की दरकार है और गेंदबाजी पर प्रताप आते हुए अब ये मुकाबला किसके लिए, न्यू बैटर हामिद मैदान पर दाखिल हुए हैं मगर दोस्तों ये मैच समाप्त नहीं हुआ, अभी तक ये मैच में जिंदा दोनों बैटर मैदान पर है, ताकत है। सुरेख अशी जहीरभाई, सुरेख गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केले आहे या मागच्या षटकामध्ये गोलंदाज दिनेश आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला थोडासा विजयाच्या समीप आणलेला आहे। बघायचं आहे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता, मी अगोदरच उल्लेख केला होता, जरी धावसंख्या कमी असली तरी या मैदानावर खेळण्याचा अनुभव हा प्रताप आणि त्यांच्या पूर्ण टिवरी संघाला आहे, त्याचा प्रकारचा काहीचा फायदा इथे आतापर्यंत घेतलेला आहे। आता गोलंदाजीसाठी सुद्धा आलेले आहेत प्रताप, 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता। बघायचं आहे जहीरभाई येणारे 6 चेंडू कुठल्या संघासाठी चांगले असतील। जहीरभाई, सही कहा रमेश सर जी, डिफेंड करने आए हैं प्रताप। अगली गेंद अमित के लिए आती हुई, बेहतरीन गेंद, देखना अंपायर के पास अपील हुई है और क्या गेंद थी, वो ठप्पा गिरने के बाद अंदर की करीब आई, बल्लेबाज को समझी नहीं, गेंद विकेट कीपर के 10 रन में डॉट बॉल। 5 गेंदे 11 रनों की दरकार है। मैंने कहा ना दोस्तों आखिरी गेंद तक इस मुकाबले में जी जान बाकी रहेगी क्योंकि ये मुकाबला आसानी से समाप्त नहीं होगा। फन लाइट के मुकाबले है, तीसरी रजनी आप देख रहे हैं, जवाब क्रिकेट की मेजबानी है। बताओ की अगली गेंद अमित के लिए, ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑफ स्टंप से लेकर गेंद को खेला, मिड विकेट के खिलाड़ी मिड पर आएंगे जब तक गेंद को फील किया जाएगा, मगर भावेश ने कहा कि मैं अपने कंधे पर ये जवाबदारी लेता हूं। मगर अब भावेश की जवाबदारी के इस मैदान पर रंग लेकर आएगी या फिर गेंदबाजी में प्रताप अपनी टीम के लिए वो गेंदबाजी का जलवा बदलेंगे क्योंकि दिनेश ने अपनी टीम के लिए वो 11 रन डिफेंस रखे हैं। आखिरी ओवर में क्या करना चाहेंगे? नक्की जहीरभाई, सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना दिसत आहे। 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता। बघायचं आहे दिवाण मान संघ आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। बघायचं आहे दिवाण मान संघ, बहुधा त्यांच्या डगआउटमधून आवाज थोडा कमी झाला आहे, चेअरअप करायचा आहे कारण अजूनही सामन्यामध्ये आपली पकड असणार आहे। येणारे 3 चेंडू, ये क्या हुआ, बघायचं आहे पुढील चेंडू, इथे काहीच थांबवण्यात आलेलं आहे। जहीरभाई, कहानी में ट्विस्ट, नहीं तो फिर आपका मशहूर जो है
सही कहा अभी रमेश सर जी, नहीं तो कभी नहीं। सही कहा सर जी आपने। फुल टॉस है, गेंद को ऑनसाइड पर खेल दिया है, गेंद हवा में, खिलाड़ी उसके कैच के नीचे, बल्लेबाज बाबर की खेली को विराम। और देखिए रमेश सर जी, एक बात बताना चाहूंगा कि वहां पर खिलाड़ी ने, मिराब के कवर के खिलाड़ी ने रुकाया था प्रताप को, वो गेंद उसके बाद फुल टॉस आई, ये गेंद अगर बराबर कन्वर्ट होती, सिक्सर या चौके में जाती तो मैच थोड़ा सा फंस सकता था। मगर ये क्रिकेट का खेल है, अगर मगर नहीं चलता, करना है तो अभी करना है, वरना 365 दिन इंतजार की घड़ियां गिननी पड़ेगी, क्योंकि एक एक पल आपको चुभेगा। दोस्तों आपने दिन रात मेहनत की है, ये रात यही में सुनने के लिए तो मेहनत कब आपकी से करनी हमारे होगी। कान तरस रहे थे जहीर भाई, मतलब जहीर भाई है तो ये डायलॉग तो आपको सुनना ही है। आणि खरं नक्कीच आहे की बरेचसे खेळाडू, बरेचसे संघ या स्पर्धेची वाट बघत असतात वर्षभर, की कधी डिसेंबरचा महिना उजळतो आणि कधी या स्पर्धेला सुरुवात होते। आणि जहीरबाईचा आवाज ऐकण्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जा, नेहमीच जहीरबाई भले कमेंट्स कशाही येऊ दे, पण चर्चा आपलीच असते, कारण तसं व्यक्तिमत्व आहे की 24/7 म्हणजे 24 असा आम्ही त्यांचा उल्लेख करतो या स्पर्धेच्या निमित्ताने, की नेहमीच म्हणजे कुठलीही स्पर्धा असू दे आपल्या मैदानावर त्यांची उपस्थिती असते आणि आपल्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा। जहीर भाई शुक्रिया रमेश सर जी, ये तमाम आपकी कमेटी का, तमाम नारंगी का बड़ा एहसान है, तुकाराम मांगेल सर जी का बड़ा एहसान है, शानदार सर जी का एहसान है, जिन्होंने हमें चुना और इस मैदान पर समर करने की संधि दी है हर बार। और पाटिल परिवार का भी मैं बड़ा बड़ा एहसान मानूंगा कि हर तमाम कमेटी मेंबरान से यही गुजारिश है कि जब तक हमारी सांसें रहेगी, जब तक हम इस मैदान पर आते रहेंगे, जोपर्यंत तुम्ही तुमचा आवाज असणार आहे या माईकमधनं, या प्रेक्षकांना ऐकण्याची संधी हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नेहमीच देणार आहे। आणि अशीच सेवा आपल्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे की प्रत्येक स्पर्धेमध्ये थोडीशी थंडी जाणवलेली आहे जहीर भाई, आता आपले काहीशे 30+ सेलिब्रेशनचे खेळाडू मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहेत, म्हणजे पूर्ण आपला धावसंख्या 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता बघायचं आहे। डावखोरा गोलंदाज, डावखोरा फलंदाज, एखादा फटका येतोय का, पुन्हा मॅच मध्ये चुरस निर्माण होते का, आणि नाहीये बघायचं आहे, काही इशारा येतो पंचांचा इथे, वाईट चेंडूचा इशारा, वाईट चेंडूचा इशारा। चलिए दोस्तों, बेहतरीन गेंद, मगर अंपायर के पास, अंपायर ने रिव्यू हमारे टर्न अंपायर तक दिया है, मगर विकेट तो गंवाया है टीम ने। आप ये 2 गेंदे 10 रन था, अच्छा ये गेंद दिशा ही आएगी, 2 गेंदे 9 रन बन जाएंगे मैदान के अंदर। बल्लेबाज स्ट्राइक पर अमित गए हैं, ये मैच का रूप बदला जाएगा, क्या होगा, क्योंकि ये मैच ही ऐसा है, कभी इधर तो कभी उधर वाला। नीलम बैटर मैदान पर दाखिल तो जरूर हो रहे हैं, मगर इसके लिए डिसीजन पेंडिंग है कि ये गेंद फ्रे है या फिर वाइड बॉल है। ये देखने वाली बात होगी रमेश सर जी, क्योंकि वाइड अगर आ गया तो फिर कीमे में इस मैदान पर खुशी का लहर भी हो सकता है, फिर एक डगआउट में नमी हो सकती है, ये क्रिकेट का नाम ही है। बल्लेबाज कौन है, मगर सिर्फ देखा जा रहा है कि ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है या अंदर है। बेहतरीन मुकाबले चल रहे फ्रंट लाइन में, इसके बाद दूसरी फेरी का वो आखिरी मुकाबला आएगा, फिर तीसरे मुकाबले के ड्रॉ किए जाएंगे। तमाम हमारे कप्तान से विनती रहेगी कि ड्रॉ उड़ाया जाएगा तो आप कप्तान आ जाइए। अंपायर्स कॉल सॉफ्ट सिग्नल दिलेला आहे, पंचांनी जो निर्णय दिलेला आहे, वाईड आहे का, नाही ना, वाईड दिलेला आहे, वाईड असणार आहे चेंडू, बघायचं आहे आता। 1 चेंडू 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, स्ट्राईक चेंज झालेली आहे, बघायचं आहे नवीन फलंदाज, आता पुन्हा एकदा चेंडू, आणि इथे काहीशी गडबड झालेली आहे क्षेत्ररक्षकांकडनं, झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि चौकार। जहीर भाई पुन्हा एकदा कहानी में ट्विस्ट आया है। रमेश सर जी, मैंने कहा ना ये मैच समाप्त नहीं तो कभी उधर वाला, एक कीमे में खुशी आई है, एक कीमे में नमी आई है, ये नमी कैसे अमित के बल्ले से आया है चौका। ये मैच समाप्त नहीं हुआ दर्शकों, ये क्रिकेट का खेल है, ये नारंगी का मैदान है, इसने बहुत को देखा है, कभी इधर तो कभी उधर वाला मुकाबला है। प्रताप ने चिल्लाया भी है, खिलाड़ी आपने क्या किया है, मगर एक बॉल 5 रनों की दरकार है, 6 रन लगाना होगा। कंपल्सरी चेस आहे जहीर भाई, षटकार येतोय का, कारण आपण अगोदरच्या सामन्यामध्ये बघितलं होतं तशाच प्रकारचं चित्र बघायचं आहे। निर्णायक
आणि एक चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना मागच्या सामन्यामध्ये षटकार ठोकला होता त्या फलंदाजाने. बघायचं आहे, आतापर्यंत सर्व सुरळीत होतं जे टिवरी संघाच्या बाजूने चाललं होतं. पहिला चेंडू चौकार गेल्यानंतर उर्वरित एक 12 ते 13 चेंडूपर्यंत पूर्ण टिवरी संघाच्या बाजूने होता. आणि हा काहीसा निर्णय क्षेत्ररक्षकाचा चुकलेला आहे झेल पकडण्याचा. जरी चेंडू अडवला असता, फक्त एकच धाव आली असती जहीरभाई, आधी 2 झाले असता तरी पण एक चेंडू 7च समीकरण, पण इथे आता 5. बघायचं आहे जहीरभाई, नेहमीच्या मैदानावर असे सामने आपल्याला घडताना दिसलेले आहेत. एक चेंडू 8 सुद्धा सामना झालेला आहे आपल्या मैदानावर आणि 5 चेंडू 1 सुद्धा नाही झालेला आहे. बघायचं आहे जहीरभाई, शेवटचा चेंडू. सही कहा रमेश जी, ये गेंद है, दोनों टीमों को देंगे बधाई. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. आउटसाइड पर गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे, कैच बनेगा, बन गया, मगर हार्ड लक टीम अमित बेहतरीन बल्लेबाजी की है, वही खिलाड़ी था और ये खिलाड़ी के पास गेंद गई है. मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल, मैंने कहा ना कभी इधर तो कभी उधर वाला ये खेल है. और कहानी में ट्विस्ट रमेश सर जी आया था क्योंकि प्रताप के खीमे में भी गेंदबाजी पर दिल की धड़कनें तेज हुई. हार्ड लक टीम अपने बेहतरीन खेल केला. हार्ड नेक्स्ट मॅच के लिए तुम्ही फिल्डर बघितला का, तोच होता. मग इथे आपला जो 12वा खेळाडू होता त्याला थोडीशी भीती वाटली होती, मला वाटतं पुन्हा तसंच काही घडतोय का, पण नाही, चांगला एक झेल पकडला आणि चांगला सामना. म्हणजे मी अगोदर उल्लेख केला होता, लो स्कोरिंग सामना आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते टिवरी स्पोर्ट्स संघ तसेच दिवाणमान संघ. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपला आभार. तसंच टिवरी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बघायचा आहे पुढील सामना. रमेश सर, एक बात कहना चाहूंगा आपके लिए, क्योंकि दिनेश ने जो ओवर डाला ना, वो जो 3 रन का ओवर, वहां पर ये मैच थोड़ा सा टिवरी एलेवन के पक्ष में आता हुआ नजर आया. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच टर्निंग पॉइंट असणार आहे ते षटक. जहीरभाई फक्त 2 धावा खर्च केल्या, म्हणजे जो सामना 12 चेंडू 14 धावांचा असताना एक निर्णायक षटक, म्हणजे पूर्णपणे त्या सामन्याला कलाटणी देणारं षटक होतं. माझं जहीरभाई एक अचूक टप्पा, अचूक लाईन, कुठल्याही प्रकारची जे घाई गडबड न करता आपल्या संघासाठी एक उपयुक्त अशी गोलंदाजी दिनेश यांनी केलेली आहे. जहीरभाई सही कहा, देखिए उसका रिप्ले दिखा रहा है आपको मैदान के अंदर, आप देख रहे हैं डिबन लाइव पर. और वाकई में दोस्तों क्या गेंदबाजी की और मैच में वापसी दिलाई अपने टिवरी एलेवन टीम को. और वो मुकाबला प्रताप ने आखिरी ओवर में 11 रन को डिफेंड करने में वो एक 3 रनों से मुकाबला अपनी झोली में किया. हार्ड लक टीम बेहतरीन अपने खेल खेला है और इसके बाद होने वाला एक बड़ा मुकाबला आपके सामने आ रहा है. फिर इसके बाद ड्रॉ किया जाएगा. तमाम हमारे कप्तानों से हम विनती करते हैं कि हम ड्रॉ के लिए आप जल्द से जल्द हमारे कॉम बॉक्स के नीचे आए और हमारे बांद्रा का और एक बेहतरीन कॉमेडिएटर और एक बेहतरीन दोस्त रविकांत